बातमी मराठवाड्यातून आहे। मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडलाय। सोयाबीनचं पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांवरती संकटांची टांगती तलवार आहे। पाऊस सुद्धा पडत नसल्यामुळे दुबार पेरणीचे सुद्धा संकट या शेतकऱ्यांवरती आहे। सोयाबीनचं पीक नष्ट होण्याच्या मार्गावर। यावर्षी मराठवाड्यात ज्या पेरण्या आहेत त्या अत्यंत कमी प्रमाणात झालेल्या पाहायला मिळत आहेत। मराठवाड्यात केवळ 65% इतकीच पेरणी झाली आहे। त्यामध्ये जर आपण बारकाईनं बघितलं तर धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल या परिसरामध्ये अत्यंत कमी प्रमाणात पेरणी झालेल्या पाहायला मिळते। त्यामध्ये धाराशिवमध्ये 48%, तर सर्वात कमी लातूर येथे 43% पेरण्या झालेल्या पाहायला मिळतात। आपण त्याच सोयाबीनच्या शेतामध्ये आहोत की जे पीक आता केवळ 5 ते 6 पानांवरती आलंय आणि अक्षरशः हे पीक पावसाअभावी कोमेजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत। काय सांगाल, आता हे आठवडा बी कोरडा जाईल म्हणून हवामान विभागानं सांगितलंय। एकतर अजून बऱ्याच जणांच्या पेरण्या बाकी आहेत। जी पेरणी उगवलंय त्याला बी पाऊस नाही त्याला बी। आणि पाऊस नसल्यावर कशाला येते आता 8 दिवस नाही पाऊस आल्यावर जळूनच जाणार आहे। आता ही सुकायला लागला आताच। आता सुकायला लागली। त्यांना माहिती आहे आता हे पिकं जाणार आहेत, कारण वारं सुटल्यामुळे आता मुळे त्याचे डिले होणार, पाणी भेटणार नाही। पूर्णपणे पठाराचा भाग आहे। 22 तारखेपर्यंत तुम्हाला काही दिसणार नाही दिसल्यानंतर पुन्हा सर्वे होणार नाही। त्यामुळे आताच जर त्यांनी सर्वे केला तर शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी पडेल। गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाला, नुकसान झालं शेतकऱ्याचं। गेल्या वर्षीचा अजून विमा मिळाला नाही शेतकऱ्यांना, नुकसान भरपाई मिळाली नाही, काहीच मिळालं नाही अजून। आणि या वर्षी परत लोकांनी आता कसं तरी बी बियाणं लोकांकडून पैसे काढून हे करून घेतलंय, पेरलंय, पण आता ही बी जायच्या मार्गावर आहे। तरी ह्याच्यावर काहीतरी शासनाने थोडा विचार करावा। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव।